त्या महासभेत एक प्रकरण होतं 577 नंबर. ते प्रकरण असं होतं की ॲमेझॉन या महानगरपालिकेला 50 शेल्टर्स बनवून देणार. जेव्हा अजेंडा आला तेव्हा ते काय शेल्टर्स बनवून देणार, का बनवून देणार, त्यांच्या CSR ॲक्टिव्हिटीमधून बनवून देणार एवढंच त्याच्यात नमूद केलं. म्हणून सचिव विभागात फोन केला की याचा गोषवारा नाही, बाकी सगळ्या प्रकरणांचा गोषवारा आहे पण याचा गोषवारा नाही. तर सचिवाकडनं निरोप आला की ते मनीष जोशी साहेबांना फोन करा, त्यांच्याकडे गोषवारा आहे. सचिवांना जोशी साहेबांना फोन केला तर ते बोलले की ते ॲमेझॉनचं माळवी साहेब बघतायत, त्यामुळे आज उद्यामध्ये तुमच्याकडे पाठवतो. मला कळे ना की असं काय आहे की आपण लपवायचा प्रयत्न करतोय. म्हणून खोलात गेलो तर संशोधनानंतर असं कळलं की 54 एकर जमीन बाळकुमला ॲमेझॉननी विकत घेतली आहे. 1830 कोटी रुपयाची ही जमीन होती. 130 कोटी रुपये फक्त त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली आणि 31 ऑक्टोबर 2022ला ती रजिस्टर केली. आता तिकडे बनतंय काय, तर मग कळलं की तिथे डेटा सेंटर बनतोय. डेटा सेंटर, हजारो डेटा सेंटर सगळ्या जगात आहेत, पण ह्या डेटा सेंटर आणि बाकीच्या डेटा सेंटर्समध्ये जो फरक यायला लागला आहे तो 2022 नंतर यायला लागला, जेव्हा AI इंट्रोड्यूस झाला. हा एक हायपर स्केल डेटा सेंटर बनतोय, म्हणजे जिथे AIचे कम्प्युटर्स ठेवतात. आता साधा डेटा सेंटर आणि ह्या डेटा सेंटरमध्ये फरक आहे, तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. जे AIचे डेटा सेंटर असतात त्याला पाणी मुबलक लागतं आणि ह्या डेटा सेंटरला ठाणे महानगरपालिकेने 12 MLD पाणी द्यायचं कबूल केलं आहे. आता रोजचं 12 MLD पाणी म्हणजे आपण ऑलरेडी आपल्या बजेटमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 31 MLD पाणी आपल्याला ऑलरेडी कमी आहे. ते सोडून 12 MLD यांना आपण द्यायला निघालोय. म्हणजे किमान 30,000 ते 50,000 कुटुंबांना जेवढं रोजचं पाणी लागतं तेवढं एका डेटा सेंटरला आपण देतो. याचं दुसरं म्हणजे आजूबाजूच्या परिसरात कमीत कमी 3 ते 5 सेंटीग्रेडनी तापमान वाढतं आणि अमेरिकेतल्या 10 स्टेट्सनी डेटा सेंटर बॅन केलेले आहेत. युरोपच्या 7 कंट्रीजनी डेटा सेंटर बॅन केलेले आहेत. आणि असं असताना आपण ठाण्यामध्ये त्यांनी जागा भले स्वतः विकत घेतली, पण आपण कुठली एन्व्हायरमेंटल परीक्षा बघितली किंवा काय आपण बघितलं आणि त्यांना करून दिलं? जगभर तुम्ही बघा, जर कुठे डेटा सेंटर असेल तर ते शहराच्या बाहेर 5 किलोमीटर लांब, 10 किलोमीटर लांब असतं. हे शहराच्या मध्यभागी आहे. आणि तुम्हाला मी एक दाखवतो, कुठे ते ही एक बघण्यासारखं आहे की त्याच्या पेरिफेरीमध्ये काय आहे. 321 मीटरवर, अक्षरशः 321 मीटरवर कल्पतरू सोसायटी आहे. म्हणजे 8 सोसायट्या, 5 शाळा आणि 3 हॉस्पिटल हे अगदी अर्ध्या किलोमीटरच्या रेडियसमध्ये. म्हणजे जगात कुठेही झालं नसेल हे ठाणे शहरात काम चालू आहे. पण 500 मीटरच्या मध्ये एवढा घात होणार आहे. याचा दुसरा प्रॉब्लेम असा असतो की ऑलमोस्ट 90 डेसिमलचा आवाज 365 दिवस आणि 24 तास चालतो. म्हणजे तुम्ही विचार करा की एक ट्रॅक्टर जेवढा आवाज करतो, तो ट्रॅक्टर आपण चालवतो तेव्हा आवाज असतो, ट्रॅक्टरपासून लांब गेलो तो आवाज बंद होतो. 24 तास 365 दिवस हा लो डेसिबलचा प्रॉब्लेम काय असतो, ते भिंती पार करून तुमच्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे ही लोक कशी राहणार आहेत? अशा प्रकारच्या पोल्युशन म्हणजे नॉईज पोल्युशनमध्ये लोक राहू शकतात का, हा विषय आहे. याला परवानगी आपण का दिल्या आणि काय परवानग्या दिल्या, एन्व्हायरमेंटलचं काय क्लिअरन्स घेतलं? दुसरं सांगायचं तर आपले सुपीक कल्पना आहेत लोकांच्या की ॲमेझॉन आलं म्हणजे खूप नोकऱ्या येणार आहे. या डेटा सेंटरमध्ये किमान फक्त 50 ते 60 लोकांची तरतूद आहे आणि फक्त 50 लोक त्यांना लागणार आहे. साहेब, ते पण सिक्युरिटीसाठी जास्ती लोक लागणार आहे. म्हणजे कुठेही आपल्याला त्याचा की ठाण्यातल्या लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत अशातलाही काही भाग नाही. तर ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही आयुक्तांना परवा एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये आम्ही 6 गोष्टी त्यांना विचारल्या. त्यांचं अजून काही उत्तर आलेलं नाही. हे पत्र मी आपल्या सगळ्यांना देतो.
की डाटा सेंटर आणि तेही बाळकूममध्ये, हिच्या पुढचं जे ठाणं आहे हे बाळकूम काल्हेर असं वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा जो पर्यावरणाचा धोका आहे हा आपण लक्षातच घेतलेला नाही. आणि जगामध्ये आता ह्याच्या विरुद्ध आवाज निघायला लागला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण ह्याच्या विरुद्ध काही प्रश्न विचारले आहेत. आणि केवळ ॲमेझॉन नावाची फॉरेनची कंपनी येते, अजून आपल्याला पांढऱ्या कातड्याचा नाद काय आपला सुटलेला नाही. आणि एखादा विषय महासभेत आला ते कशाला निवडून आलेत नगरसेवक? हे नगरसेवक कशाला निवडून आलेत? तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता, 2800 कोटी रुपयाचा TDR देण्याचा काय बोलाचाली करता. महासभा अस्तित्वात असते, एवढा मोठा TDR जाणार आहे, तुम्हाला महासभेची परवानगी घ्यायला नको? कायद्यान्वये तुम्हाला महानगरपालिकेचा 1 रुपयाही खर्च करायचा असेल किंवा द्यायचा असेल किंवा उलाढाल करायची असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन घ्यावी लागते. फॉरेस्टमध्येही तसंच केलं. या ॲमेझॉनचे 50 शेल्टर आले. या शेल्टर खाली काय 50 अधिकारी नेऊन बसवणार आहात? लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत की तुमचे चोचले महत्त्वाचे आहेत? आणि हे कुठलं उत्तर आलं की माळवी बघणार आहे? माळवीचा काय संबंध? मनीष जोशी जबाबदार आहे, सचिव तो आहे. सचिवाने अशी उत्तर, तुम्ही महासभेला पहिल्यांदा माहिती का नाही दिलीत? उद्या विधानसभेमध्ये एखादा विषय आणला आणि एखाद्या मंत्र्यांनी सांगायचं की मी नाही बोलणार, मुख्यमंत्री येऊन बोलणार आहेत, मुख्यमंत्री 4 दिवसांनी बोलणार आहेत, आम्ही विषयाला हातच नाही घालणार. म्हणजे महासभेतल्या नगरसेवकांना फक्त येडं करण्याचं काम सध्या चालू आहे. दोन्ही महासभेमध्ये आम्ही असे विषय दाखवून देऊ ज्याच्यामध्ये झालम झोल आहे. त्या झोल लपवण्यासाठी म्हणून यांना बिचाऱ्यांना सगळ्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात येतं. नगरसेवकही इतके डीप जात नाहीत की या विषयाचं गोष्ट. 50 शेल्टर कशाला देणार आहेत ॲमेझॉन? काय कारण काय? एकदम त्यांना कुठलं प्रेम आलं ठाणेकरांबद्दल? आज ठाण्यात तसंच पाणी कमी आहे. मानता की नाही ठाण्यात पाणी कमी आहे? एक तरी पत्रकार सांगेल का ठाण्यात पाणी आहे म्हणून? मग असं असताना 12 MLD पाणी दररोज द्यायचं. आणा ना, गव्हर्नमेंटकडनं आणा 12 MLD. एवढा मोठा फायदा जर गव्हर्नमेंटला होणार आहे, महाराष्ट्र सरकारचं जगभरात नाव होणार आहे, आणा 12 MLD पाणी. आणि ठाणेकर देत आहेत म्हणून अजून 12 MLD घ्या, म्हणजे 24 करा. म्हणजे ठाण्याची तरतूद तरी होईल. त्या भागाचं टेम्परेचर 3 ते 5 किलोमीटरने वाढणार आहे. आता हे बघा, यांनी शॉर्टमध्ये सांगितलं, हा मॅप आहे ना, हा तुम्ही तुमच्याकडे घ्या. बाळकूम मध्ये किती रहिवासी असतील? बाकी सोसायटी राहू द्या, बाळकूम गावामध्ये किती जण राहतात? म्हणजे गावाच्या गावं उद्ध्वस्त करायचे आहेत का तुम्हाला? द्या ना कुठेतरी, बाहेर ठिकाणी द्या. जाऊ द्या शहापूरच्या पलीकडे, कसाऱ्याच्या अलीकडे, जिथे मैल कोण राहत नाही तिथे जाऊ द्या ना. तुम्हाला शहरात कशाला हवंय? आणि हे काय ॲमेझॉन आमचं पर्सनल काय दुश्मन नाही. म्हणजे युरोकिड्स 497 मीटरवर, अष्टविनायक हॉस्पिटल 417 मीटरवर, माऊली चाइल्ड केअर हॉस्पिटल 401 मीटरवर, क्राऊन लोढा 607 मीटरवर. म्हणजे सगळे 1 किलोमीटरच्या आत आहेत. रुस्तमजी 700 मीटरवर, म्हणजे 1 किलोमीटर पण लांब नाहीत. आता रुस्तमजीमध्ये किती लोक राहायला आलेत अरबान्यामध्ये? म्हणजे त्यांनी काय दिवसभर आवाज सहन करत बस. आणि इट इज अ एन्व्हायरमेंटल हजार्ड. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. एक तर ठाण्याचं टेम्परेचर यांच्या झाडी कापणीमुळे किती वाढलंय? पाहिजे तशी झाडं कापतात. आतापर्यंत 8,000 झाडं कापली गेली आहेत. 10,000च्या वरती. त्याचं उत्तर आणि परत आपल्याकडे याचं असतंच, आम्ही परत लावणार आहोत. अहो कुठे लावणार आहोत आणि कशी उगवणार आहेत? त्याचं काय उत्तर नाही.
कुठे लावलीत ते काही कळायला मार्ग नाही, कुठे उगवलीत ते काही कळायला मार्ग नाहीत, लावणार आहोत. हे कुठल्या राजकीय दबावाखाली काम करतात हेच मला कळत नाही यार. म्हणजे 2800 कोटी रुपयाचा TDR हा तर लूट आहे, लूट. तुम्हाला महासभेची परवानगी लागते हे तुम्हाला माहित नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कदाचित माहित नसेल, पण इथल्या महापालिकेच्या आयुक्तांना माहित नाही की मला महासभेत जाऊन निदान कमीत कमी माहिती तरी द्यायला पाहिजे की आपण असं असं करतो आहोत. तुम्ही कन्सेंट टर्म्स साईन करता, त्या कन्सेंट टर्म्सला तुम्हाला मान्यता घ्यायला नको महासभेची? तुम्ही काय वैयक्तिक मालक आहात या महासभेचे? या महासभेची जबाबदारी महासभेवर येते. तुम्ही काल हा विषय आणला, त्या विषयाची काय माहिती दिली तुम्ही महासभेला? महासभेमध्ये काय अडाणी कॉर्पोरेटर बसलेत सगळे, ज्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतलेत? 50 शेल्टरची लालच दाखवून तुम्ही ठाणेकरांना मूर्ख बनवता का? याचं एकही उत्तर द्यायचं नाही. आणि मात्र अमेझॉन येणार आहे. अमेझॉन गेला का जीच्या जी मध्ये. बाळकुमच्या लोकांचं काय भलं करणार आहे? त्यांच्या प्रकृतीवर ह्याच्यावर यामुळे होणाऱ्या परिणामची जबाबदारी कोण घेणार आहे? एक काम करा ना, अमेझॉनच्या बाजूला आयुक्तांचा, उपायुक्तांचा सगळ्यांचे बंगले बांधून घ्या तिथे आणि तिथे राहायला सांगा त्यांना. महापौर निवासी तिथेच बांधा आणि सांगा राहा तिथे तुम्ही त्या आवाजामध्ये. हे जे काही चालू आहे ठाण्यामध्ये, केवळ पैशाचं अर्थकरणाच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरण्याची कामं जी काही सुरू झालेली आहेत, याला कुठेतरी रोख लावावाच लागेल.